गर्भसंस्कार म्हणजे काय? हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. महिलांनी कुठल्या कुठल्या काळजी घेतल्या पाहिजेत? जशी प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते, 4 प्रामुख्यानं गोष्टी बदलल्या जातात. घरोघरी आपल्याकडे एक अपवाद आहे तसा की तुम्ही कोणाला सांगू नका, नाही तर ते ॲबॉर्शनचे वगैरे होऊ शकतं, असं काही आहे? तर धागा बांधत असताना जो विचार मनात पेरला जायचा, बिलीफ की धागा आहे ना, मग काय होणार नाही, तो आता सेफ आहे. आहार विहार, निद्रा, मानसिक स्थिती याच्याविषयी गर्भसंस्कारामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा तुम्ही काय सांगताय? मी जेव्हा वर्कशॉप घेतो त्यावेळेला हा प्रश्न विचारतो, तेव्हा बऱ्याचशा महिला मला शेअर करतात की सर अगदी बरोबर आहे. तर ती सर्व म्हणजे घरातलं एन्व्हायरमेंट हॅपी ठेवण्यासाठी. मॅटर्निटी फोटोशूटचा त्या बाळाच्या लाईफमध्ये लाईफ टाईमसाठी काय फायदा आहे, काय व्हॅल्यू एडिशन होतं बाळाच्या लाईफमध्ये मॅटर्निटी फोटोशूटचं? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील तर सुरुवातीला जिजाऊ आऊसाहेब जन्माला यायला पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे असतील तर सगळ्यात अगोदर जिजाऊ आऊसाहेब घडल्या पाहिजेत. असं सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णाने चक्रव्यूह कसं भेदायचं हे अभिमन्यूला तो गर्भात असताना शिकवलं होतं. या सगळ्या कथा आहेत. माणसं जन्माला घालण्यापेक्षा व्यक्ती घडवणं फार इम्पॉर्टंट असतं आणि त्याचा जो प्रवास सुरू होतो तो गर्भापासून सुरू होतो. म्हणून गर्भसंस्कार, गर्भामध्ये केले जाणारे संस्कार अतिशय इम्पॉर्टंट असतात आणि त्यातूनच एक पिढी घडते, एक आदर्श समाज घडतो. म्हणूनच गर्भसंस्कार हा विषय अत्यंत महत्त्वाचा वाटला. म्हणून आज आपल्या राजमंचावरती डॉक्टर विष्णू माने सर आपल्यासमोर बसलेले आहेत. राजमंचावरती खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू सो मच. हा महत्त्वाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम डॉक्टर विष्णू माने सर कोण आहेत, काय करतात आणि या मंचावरती आज कशासाठी आलेले आहेत? अगदी थोडक्यात तुमचा परिचय झाला तर माझ्या मनामध्ये फार क्युरिओसिटी, आपण आपल्या पॉडकास्टकडे वळू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशाला माझी असणारी ओळख म्हणजे एक गर्भसंस्कार कोच. सो गेली 5 वर्ष गर्भसंस्कारांवरती कार्य करतोय. बाय एज्युकेशन मेकॅनिकल इंजिनियर आहे, बट गेल्या 5 वर्षात 3 लाखांपेक्षा अधिक कपल्स तब्बल 18 देशामधून या गर्भसंस्कारांच्या हेतूने जोडले गेले आणि आज हजारो बालकं आहेत ज्या बालकांमध्ये आमूलाग्र असे बदल त्या आईच्या माध्यमातून झालेले आपल्याला बघायला मिळतात. सो गर्भसंस्कार कोच एवढीच मी माझी ओळख सांगेन, बिकॉज हा विषय माझ्या ओळखीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आज या मंचावर येण्याचं काय कारण आहे सर? आज खऱ्या अर्थानं जसं सुरुवात करतानाच तुम्ही सांगितलं, मी नेहमी म्हणतो कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो हर माँ को जिजा माँ बनना होगा. सो आज भारतामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 80,000 बालकं जन्म घेत आहेत. दररोज 80,000 आपला आकडा वाढतोय. आपली आबादी कमी नाही आहे, बट देश आबाद होत नाही आहे. आणि देशाला जर आबादित करायचं असेल तर आपल्याला क्वांटिटी नाही तर क्वालिटीकडे वळावं लागेल. मग क्वालिटी कोणत्याही गोष्टीचं उत्कृष्ट निर्माण कधी होतं तर ते प्रोसेसमध्ये होतं. कोणतीही गोष्ट असू दे, आपण म्हणतो टोयोटा कार्स खूप चांगले असतात. सो चांगलं काय असतं, प्रोसेस खूप चांगले असते. जेवढा फोकस तुम्ही प्रोसेसमध्ये कराल तेवढं बनणारा कोणताही प्रोडक्ट हा उत्कृष्टच बनतो. मग जिथे बाळं बनली जातात, बाळाचा स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी जिथे भेटतात, ती प्रोसेस आज कुठेतरी आपल्या देशातनं इग्नोर्ड झालेले आहे असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थानं त्या प्रोसेसवरती फोकस करण्याच्या दृष्टीने आज प्रत्येक आईवडील किंवा प्रत्येक ते कपल बाळाच्या जन्मासाठी उत्सुक असतं. फक्त शारीरिकदृष्ट्या बाळाला जन्माला घालून चालणार नाहीये, तर त्या शरीराच्या आतमधली असणारी कणखरता आणि खंबीरता. जसं छत्रपती शिवाजी महाराज फक्त शरीरानं बलाढ्य होते असं होतं का, तर नाही. शरीरानं अवघे ते किरकोळ होते, बट शरीराच्या आतमध्ये असणारी जी मानसिकता होती ती कणखर आणि खंबीर होती. आणि म्हणूनच शरीरानं बलाढ्य असणाऱ्या अफजलखानाचा वध, कोथळा बाहेर करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करू शकले. सो मला वाटतं की जे पालक आज आपल्या पाल्याला किंवा बाळाला जन्माला घालू इच्छितात, अशा प्रत्येक त्या कपलसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्याकडे ही संधी आहे. आज
जिजाऊ माँसाहेबांप्रमाणे त्यांनी जर का या 9 महिन्यांची प्रोसेसमधली ही इन्व्हेस्टमेंट जर का केली तर निश्चितच अनेक छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व याच कपल्सच्या माध्यमातून घडवता येणं शक्य आहे किंवा ते घडवू शकतील. आणि म्हणून हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून राजमंच आज या. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. आपल्याला गर्भसंस्कार या विषयावरती फार विस्तृतपणे बोलायचं आहे. मी पण बाय प्रोफेशन डॉक्टर आहे. माझ्या ज्या सुविद्ध पत्नी आहेत त्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्याकडे फार पेशंट्स असतात. मागच्या 2-3 वर्षापासून आमचं छोटं बाळ आहे त्याच्यामुळे त्या घरी आहेत. तर जे काही रेग्युलर पेशंट्स आहेत ते माझ्याकडे येतात. त्यामुळे डॉक्टर्स जास्त मेडिसिन्सवरती भर देतात, खास करून जे काही गायनेकॉलॉजिस्ट वगैरे आहेत. परंतु त्यासोबतच हा जो गर्भसंस्कार नावाचा प्रकार आहे ना तो अत्यंत गरजेचा आहे. या गोष्टीला माझीसुद्धा फार मान्यता आहे. मला असं वाटतं की ते झालंच पाहिजे. सुरुवात आपण ABCD पासून केली पाहिजे. गर्भसंस्कार म्हणजे काय, अगदी थोडक्यामध्ये म्हणजे ही टर्म कुठून आली, काय आली किंवा सुरुवात कशी झालेली आहे याबद्दल थोडक्यात माहिती आहे आणि त्याची डेफिनेशन. मग तिथून हळूहळू आपण एक एक पदर नक्कीच खऱ्या अर्थानं आजचा पॉडकास्टिंग म्हणतो ना की उत्कृष्ट, कारण एक डॉक्टर व्यक्ती जो मेडिकली किंवा टेक्निकली सगळ्या गोष्टी जाणतो अशा व्यक्तीसोबत आजचं पॉडकास्टिंग होतं. त्यामुळे आय एम ऑल्सो क्युरियस आहे, आय एम ऑल्सो एक्सायटेड. सो जो प्रश्न तुम्ही आता विचारलात ना, नेहमी कोणत्याही एखाद्या कपलला जर विचारलं, एखाद्या महिलेला विचारलं गर्भसंस्कार म्हणजे काय किंवा गर्भसंस्कार हा शब्द डोळ्यांसमोर आला की बरेचदा कुठेतरी पूजापाठ, मंत्रजाप किंवा कोणता धार्मिक विधी असं वाटायला लागतं. पण मुळात मला सांगायचं आहे की गर्भसंस्कार हा कोणताही धार्मिक विधी नाहीये. तर गर्भसंस्कार काय, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. सो गर्भसंस्कारांची ही टेक्निकल डेफिनेशन आहे. खऱ्या अर्थानं आई, ती गर्भवती स्त्री 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट जर राहिली तरच त्या गर्भामध्ये वाढणारं बाळ काही वेगळे गुण, स्वभाव, स्वरूप आणि कपॅसिटी घेऊन येणार आहे. आणि ही प्रोसेस फॉलो करायला हवी. गर्भसंस्कार जसं तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं की 9 महिने तिची जी मेंटल स्टेट आहे किंवा फिजिकल स्टेट आहे ती मेंटेन ठेवणं म्हणजे थोडक्यात गर्भसंस्कार. जे मला कळलं ते मी माझ्या भाषेमध्ये सांगतो. गर्भसंस्कार खरंच ते बाळ म्हणजे प्रेग्नंट असल्यापासून सुरू होतात की प्री पासून सुद्धा सुरू होतात? जसं 16 संस्कारांबद्दल सांगितलं जातं. आता 16 संस्कारांमधला पहिला संस्कार कोणता आहे, तर तो येतो बीजसंस्कार. म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीच, कन्सिव्ह करायच्या आधीच, कारण गर्भसंस्कार कधी चालू होतात, कन्सिव्ह झाल्यानंतर. बरोबर. पण कन्सिव्ह करायच्या आधीच जो काही काळ आहे तो म्हणजे बीजसंस्कार. आणि शेवटचे संस्कार कोणते येतात, तर ते अंत्यसंस्कार. सो पहिला आणि शेवटचा संस्कार या दोघांच्या मध्ये एक आयुष्य दडलेलं असतं. सो बीजसंस्कारांपासून खऱ्या अर्थानं सुरुवात केली पाहिजे. आज आपण पाहतो की सर्वसाधारण इनफर्टिलिटीचा रेट जो आहे तो आज आपल्याला माहिती आहे, किंवा अनेक लोक आज इनफर्टिलिटीला घेऊन अनेक इश्यूज फेस करतायत. त्याचबरोबर आज जवळजवळ 30% लोकांमध्ये मिसकॅरेजेस, मिसअबॉर्शनचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे कन्सिव्ह झाल्यानंतर ते अबॉर्ट होत आहे किंवा काही इश्यूज येतात किंवा बाळामध्ये काही व्यंग्यत किंवा काही अनेक इश्यूज येतात. तर याचं रिझन, याचं उत्तर काय, तर याचं उत्तर कदाचित बीजसंस्कार आहे. की म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधीच जर का लाईफस्टाईलमध्ये जर का काही दिवसांसाठी तुम्ही पती पत्नीनी जर का चेंज आणला आणि त्यानंतर कन्सेप्शन केलं तर निश्चित ते एक चांगलं बीज चांगलं रूपांतरित होऊ शकतं. असं म्हटलं जातं ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. सो शेतकऱ्याप्रमाणे शेतकरी जेव्हा शेती करतो त्यावेळेला तो काय करतो, एक लँड तयार करतो, फर्टाईल लँड बनवतो, तिच्यावरती काम करतो आणि चांगल्या जमिनीमध्ये चांगल्या बीजाची निवड करून पेरणी करतो. सो चांगलं बीज आणि चांगली जमीन असेल तर येणारं उत्पादन हे चांगलं यायला मदत होते किंवा ते चांगलं उगवतं. बरोबर. अगदी त्यासाठीच बीजसंस्कारांपासून कोणत्याही कपलनं सुरुवात करायला केली पाहिजे. अच्छा. आणि कशी सुरुवात होते गर्भसंस्काराची? काय काय प्रोसेस असतात किंवा याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या जातात? महिलांनी कुठल्या कुठल्या काळजी घेतल्या पाहिजेत?
डिटेलमध्ये ही प्रोसेस आहे. आपण डिटेलमध्ये याच्यावरती डिस्कस करू. आता गर्भसंस्कार म्हणजे कन्सेप्शन झाल्यानंतर जेव्हा त्या स्त्रीला किंवा त्या दाम्पत्याला कळतं की बाबा गुड न्यूज आहे, तर खऱ्या अर्थानं तेव्हापासून बदल घडायला हवा. भारतामध्ये बदल घडतो. जशी प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते, 4 प्रामुख्यानं गोष्टी बदलल्या जातात. पहिली गोष्ट गुड न्यूज मिळाल्यानंतर जी बदलते ती म्हणजे डाएट. लोक आहारामध्ये चांगला म्हणजे तो अवेअरनेस इंडियामध्ये आहे की आहार बदलला जातो. कॉन्शियसली घरचा आहार, चांगला आहार, पौष्टिक आहार लोक घ्यायला चालू करतात. त्याचबरोबर गुड न्यूज मिळाल्यानंतर मग गायनेकॉलॉजिस्टला व्हिजिट करतो आणि गायनेक्सनी सजेस्ट केल्याप्रमाणे मेडिसिन्स आणि सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात केली जाते. त्याचबरोबर स्कॅनिंग्स म्हणजे बाळाची ग्रोथ कशी आहे, फिजिकल ग्रोथ मॉनिटर करण्यासाठी काही स्कॅनिंग्स केले जातात. सोनोग्राफी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केले जातात आणि फार फार तर त्यानंतर एखादं पुस्तक वाचलं जातं. सो सर्वसाधारण जर आपल्या देशात किंवा महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर सर्वसाधारण एवढ्याच ॲक्टिव्हिटी एक गर्भवती महिला फॉलो करत असते. पण ह्या ज्या ॲक्टिव्हिटी जर आपण पाहिल्या तर या ॲक्टिव्हिटी काय आहेत, तर आपण बारकाव्यानं पाहिलं तर ह्या ॲक्टिव्हिटी ह्या फिजिकल ग्रोथला मदत करण्यासाठीच्या ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आपण घेत असणाऱ्या सप्लिमेंट्स असतील किंवा योगा किंवा एक्सरसाइज एखादी स्त्री करत असते. सो योगा, एक्सरसाइज, मेडिसिन, सप्लिमेंट्स किंवा स्कॅनिंग्स, डाएट हे त्या बाळाच्या आणि आईच्या फिजिकल ग्रोथला सपोर्ट करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मग प्रश्न हा येतो की बाळ फक्त फिजिकली ग्रो होतंय का? बाळ हे फक्त फिजिकली जन्म घेतंय का? तर नाही. बाळ त्या शरीरासोबत आतमधलं अंतर्गत सॉफ्टवेअर घेऊन येतंय. आज कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये जर आपण बोलायचं म्हटलं तर कम्प्युटरमध्ये ज्या पद्धतीनं त्या फिजिकल बॉडीसोबत त्याचा एक OS येतो अंतर्गत, म्हणजे मोबाईल फोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते, तसं जन्माला येणारं बाळ अंतर्गत एक ऑपरेटिंग सिस्टीम घेऊन जन्म घेत आहे. सो आपण त्या ऑपरेटिंग सिस्टीमला मजबूत बनवण्यासाठी काम नाही करत आहे, आपण फक्त शारीरिक डेव्हलपमेंटसाठी काम करतोय. आणि मला वाटतं की ही अंतर्गत डेव्हलपमेंट जी आहे ती कुठेतरी मिसिंग आहे. आणि म्हणून जसं सुरुवातीला सांगितलं की देशातली आबादी कमी नाहीये, आबादी दररोज 80,000 वाढते, बट देश आबाद होत नाही. या ऑलिम्पिक्स आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत. म्हणजे लोकसंख्या 150 करोडांवरती पोचली, पण एखादं सुवर्ण पदक मिळवण्यासाठी सुद्धा आपली काय अवस्था आहे किंवा काय होतं, आपण कोणत्या स्टेजवर आहोत हे आपल्याला लक्षात येतं. मला वाटतं की हा अभाव जर कशाचा असेल तर हा मेंटल, इमोशनल आणि इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटचा अभाव आहे. म्हणजे शारीरिक डेव्हलपमेंटसाठी आपल्या भारतातलं प्रत्येक कपल क्युरियस आहे, ॲक्शन्स घेत आहे, बट मेंटल, इमोशनल आणि इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट जी अंतर्गत डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी मात्र आमच्याकडे कोणी विशेष प्रयत्न करताना जाणवत नाही. त्यामुळे शरीरानं उत्कृष्ट बाळ जन्माला येतात, बट बौद्धिक क्षमता असणारं, त्या अंतर्गत कपॅसिटी असणारं बाळ कुठेतरी आज आपल्याला कमी जाणवतं. गर्भसंस्कार हा विषय डिटेलमध्ये डिस्कस करत असताना मला तुम्हाला एका गर्भवती महिलेने पहिल्या दिवसापासून ते तिच्या डिलिव्हरीपर्यंत काय काय केलं पाहिजे हे विचारायचं आहे. परंतु त्याचे 3 टप्पे पडतात, 3 ट्रायमिस्टर्स असतात. एक फर्स्ट ट्रायमिस्टर असतं, एक सेकंड आणि थर्ड. पहिले जे ट्रायमिस्टर असतं त्याच्यामध्ये कन्सेप्शन झालेलं असतं, त्यांना गुड न्यूज मिळालेली असते. बरोबर. तो टेन्शनचा काळ असतो. कारण मला हे जे 3 ट्रायमिस्टर तर फार महत्त्वाचे वाटतात, कारण त्या 3 वेगवेगळ्या दशा आहेत. पहिले जे ट्रायमिस्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गुड न्यूज मिळाली आहे, परंतु आपल्याकडे अशा बऱ्याच अंधश्रद्धा असतात की ते इतरांना सांगू नका. बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यामध्ये ॲबॉर्शनचे चान्सेस जास्त असतात. ओके, काळजी घ्यायची असते, वजन उचलायचं नसतं, ॲक्टिव्हिटीज करायच्या नसतात, डॉक्टर्स तुम्हाला रेस्ट वगैरे सुचवतात. आणि जे कुणी पहिल्यांदा कन्सिव्ह झालेले आहेत, ज्यांची पहिली प्रेग्नन्सी आहे, त्यांच्यामध्ये वेगळे टेन्शन असतात. प्लस फिजिकली आणि बॉडीमध्ये हार्मोनली तुमच्या खूप सारे चेंजेस होतात. म्हणजे सकाळचा जो काही तुमची विकनेस असेल, वॉमिटिंग्स असतील, बॉडीमध्ये इतके सारे चेंजेस व्हायला लागतात. तर ती फेज फार महत्त्वाची असते आणि सगळ्यांच्या मनामध्ये ती भीतीदायक पण फेज असते. लपवायचं असतं, सांगायचं नसतं, मनामध्ये आनंद असतो, ती एक्साइटमेंट असते. तर या ट्रायमिस्टरमध्ये, गर्भसंस्कारमध्ये तुमच्या दृष्टिकोनातून कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या स्पेसिफिकली केल्या पाहिजेत? आपण ट्रायमिस्टर वाईज जाऊयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित. अगदी बरोबर. जसं मी शेतकऱ्याचं उदाहरण दिलं की शेतकरी जेव्हा एखादं उत्पादन घ्यायचं ठरवतो तर त्यावेळेला तो त्या म्हणजे जमिनीच्या त्या कसण्यापासून सुरुवात करतो.
सो जेव्हा पहिला ट्रायमेस्टर म्हणजे त्याच्यात सुद्धा टप्पे आहेत. शेवटचा टप्पा जो आपण म्हणतो कापणीचा टप्पा, मधला टप्पा आहे जिथे ते बहरत आहे, ज्याचं पोत सुधारत असतो, आणि पहिला जिथे बीज अंकुरित होऊन जमिनीच्या बाहेर डोकावत आहे. सो फर्स्ट ट्रायमेस्टर नॉर्मली होतं काय, पिता काय करतो, पिता बीज देण्याचं काम करतो. पित्याकडून बीज येतं. आलेला बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये जातो, तो रुजतो, तो त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच होतो, आणि सर्वसाधारण हा प्लॅसेंटाशी अटॅच होण्याचा कालावधी म्हणजे हा 3 महिन्यांचा कालावधी. असा एक्सटर्नली आलेलं हे बीज जेव्हा रुजायला लागतं, स्त्रीगर्भामध्ये ते रुजायला लागतं, ते स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच व्हायला लागतं, तर तो 3 महिन्यांचा काळ. तर त्या 3 महिन्यांमध्ये विशेषतः काळजी घ्यायची असते. ज्या पद्धतीनं तुम्ही रिकमेंड करता की वजन उचलू नका किंवा बाकीच्या अनेक गोष्टी रिकमेंड करता, तर त्या गोष्टी निश्चित फॉलो केल्याच गेल्या पाहिजे. बट त्याही व्यतिरिक्त गर्भसंस्कारांच्या माध्यमातून जर बघितलं तर मी नेहमी सांगत असतो की नोशिया फिलिंग होणार आहे का, तर होणारच आहे. हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहेत का, ते होणारच आहेत. हे नॅचरल आहे. बरेचदा मी असं पाहतो की या नोशिया फिलिंगला, या स्ट्रेसला, या एन्झायटीला इथे लोक फ्रस्ट्रेटेड होतात, इरिटेट होतात, आणि स्वतःचं पीस कुठेतरी हरवतात, आणि त्याचा कुठेतरी ॲडव्हर्स इफेक्ट त्या गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळावरती होतो. सो पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये हे होणं हे स्वाभाविक आहे, हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे, आणि हे होत असताना हे होऊ नये याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करायला पाहिजेत. जसं की काही मेडिटेशन्स असतील. आता मेडिटेशनचं अगेन, मेडिटेशन म्हणलं की पुन्हा काही धार्मिकता असं मी म्हणत नाही, पण मेडिटेशन मेडिकली काय आहे, तर मेडिकली मेडिटेशन म्हणजे तुमच्या ब्रेनची लो फ्रिक्वेन्सीची अवस्था. जेवढे तुम्ही ब्रेनच्या वेगवेगळ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, अल्फा, थीटा, डेल्टा, गामा, तुम्ही जेवढ्या लो फ्रिक्वेन्सीला स्वतःला घेऊन जाल, तेवढं तुमचं अंतर्गत शरीर बॅलन्स व्हायला मदत होईल, आणि ज्याच्यामुळे तुम्हाला नोशिया फिलिंग, स्ट्रेस, एन्झायटी या इत्यादी गोष्टींचा विशेष त्रास होणार नाही. त्याचबरोबर याच कालावधीमध्ये जर का तुम्ही स्वतःला कशामध्ये जर का व्यस्त करण्याचा प्रयत्न केला, जसं की स्वतःच्या ज्या हॉबी आहेत, कारण हॅपीनेस, प्रेग्नन्सीमधला हॅपीनेस हा बाळावरती इम्पॅक्ट करतोय. सो आज ते बाळ प्लॅसेंटाला जोडत असताना स्त्री जर का स्वतःला मानसिकदृष्ट्या स्टेबल करू शकली, तर ते बाळाचं प्लॅसेंटाशी जोडलं जाणं खूप चांगलं होणार आहे, आणि मग इथे रिस्क जी आहे ती कमी होणार आहे. आणि त्यामुळे पीस आणि स्टॅबिलिटी अचीव करणं हे पहिल्या 3 महिन्यामध्ये खूप गरजेचं आहे. त्यामुळे शक्यतो करून जेवढा पीस आणि स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मग ते म्युझिकच्या माध्यमातून असेल, कारण आज स्वामी विवेकानंदांच्या वेळेला त्यांच्या आई मंदिरामध्ये जाऊन तासन तास स्वतःला विसरून त्या डीप मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये स्वतःला घेऊन जायच्या. सो अगदी तसंच ते पीस आणि स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी कदाचित आपल्याला आज मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये जाऊन तशा प्रकारे करता येणार नाही, पण त्याला पर्याय आहे. पर्याय काय की ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज फक्त मेडिटेशनच कमी होतात असं नाही, तर काही म्युझिक्स, जसे अल्फा फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स असतात, त्या म्युझिक्स ऐकल्यानं सुद्धा आपल्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात. तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये सर्वसाधारण कोणत्याही एखाद्या गोष्टीवरती फोकस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस केल्या गेल्या पाहिजेत. आणि फोकस होण्यासाठी सोपा मार्ग काय, तर तुम्हाला आनंद देणारी जी गोष्ट आहे त्या ॲक्टिव्हिटीज करायला चालू करा. उदाहरणार्थ, बरेचदा लहान असताना आपल्याला इंटरेस्ट असतो ड्रॉइंगमध्ये, रांगोळीमध्ये असतो, किंवा अजून काय अशा आर्ट अँड क्राफ्टमध्ये असतो. तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये असणाऱ्या ह्या महिलांनी जर का स्वतःच्या त्या एखाद्या आनंद देणाऱ्या गोष्टींवरती जर फोकस केलं, हॉबीजवरती फोकस केलं, आणि त्या जर करायला सुरुवात केली, तर कुठेतरी जो त्रास देणारा भाग आहे, म्हणजे नोशिया फिलिंग होणं असेल किंवा मिसकॅरेजची भीती असेल, तर या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी थोडंसं आपण इग्नोर व्हायला लागतील, त्याच्यावरचा फोकस हटायला लागेल, आणि तुम्ही इकडे फोकस केला तर मिसकॅरेज होण्याचं प्रमाण ॲज वेल ॲज होणारा त्रास कमी होण्यासाठी या गोष्टी मदत करतात. त्यामुळे अशा पद्धतीनं ज्या गोष्टी तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, तुमचं पीस आणि स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी मदत करतील, अशा गोष्टींवरती इथे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये फोकस करायला हवा. त्याचबरोबर जसं की मी गेली 25 वर्ष झालं हिप्नॉसिस अँड सबकॉन्शियस माइंड प्रॅक्टिस करतोय. सो मला एवढं निश्चित समजलं की आपल्या अंतर्मनाची शक्ती जी आहे ती अगाध आहे, आणि अंतर्मन म्हणजे आपलं शरीरामध्ये नवनिर्माण करण्याचं काम 24 तास करत असतं. आतमध्ये नवीन सेल्स तयार होत आहेत, आतमध्ये अजून काही गोष्टी तयार होत आहेत. तर हे सगळं तयार करण्याचं काम कोण करतं, तर आतमध्ये आपली असणारी ही ॲटॉनॉमस सिस्टीम आहे ती करत असते. सो त्याचं युटिलायझेशन सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीनं स्वतःच्या बाळाला घडवत असताना करायला हवं. सो व्हिज्युअलायझेशन सारखा पार्ट आहे की जिथे
बाळ घडत असताना जसं की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आलेलं ते बीज प्लासेंटाशी उत्कृष्टरित्या अटॅच होत आहे हे व्हिज्युअलाइज करायला हवं. जसं युट्रस आहे तर त्या युट्रसमध्ये माझं युट्रस त्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी पोषक असं बनलेलं आहे. माझं बाळ किंवा आलेलं ते बीज माझ्या युट्रसमध्ये पूर्णपणे सुरक्षित होत आहे आणि ते चांगलं अटॅच होऊन चांगलं ग्रोथ करत आहे. अशा प्रकारची ती व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस सुद्धा स्त्रीनं फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये किंबहुना फर्स्ट ट्रायमेस्टर पासून ते डिलिव्हरीपर्यंत फॉलो केली गेली पाहिजे. याला लागून माझा जो राहिलेला प्रश्न किंवा या दरम्यानच मी विचारला होता की नजर लागते गर्भसंस्कारमध्ये असं काही मेन्शन केलेलं आहे का किंवा काही त्याच्याविषयी बोललं गेलेलं आहे की पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही कोणाला सांगू नका, असं एक घरोघरी आपल्याकडे एक अपवाद आहे तसा की तुम्ही कोणाला सांगू नका नाही तर ते ॲबॉर्शनचे वगैरे होऊ शकतं, असं काही आहे? ॲक्च्युली कसं असतं की आय बिलीव्ह इन बिलीफ. बिलीफ म्हणजे काय, कुठेतरी कोणीतरी तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह बोलतं आणि मग तो लिटल वाईज मनामध्ये क्रिएट होतो. असं म्हटलं जातं की वेर यू फोकस थिंग्स स्टार्ट ग्रोईंग. तुम्ही जिथे फोकस करतात त्याच गोष्टी आयुष्यात वाढायला लागतात. काय होतं की ह्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा ओव्हरऑल किंबहुना संपूर्ण 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणीतरी एखादी निगेटिव्ह घटना निगेटिव्ह गोष्ट जर शेअर केली तर ती लिटल वाईज बनते आणि झोपेत सुद्धा तोच विचार चालू होतो. सातत्यानं उठता बसता सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच गोष्टी, मग सारखं वाटत राहतं की मिसकॅरेज तर होणार नाही, प्रॉब्लेम तरी होणार नाही. सो नजर लागणं हा प्रकार सुद्धा तसाच आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या बाबा महाराजाकडे गेलं की ते एखादा हातात धागा बांधायला द्यायचे. सो ॲक्च्युली धाग्यात काही ताकद होते का तर नाहीये. तर धागा बांधत असताना जो विचार मनात पेरला जायचा बिलीफ की धागा आहे ना मग काय होणार नाही, तो आता सेफ आहे, तर बस जेव्हा जेव्हा तो धागा अँकरचं काम करत होता. सो हे जसं पॉझिटिव्ह अँकरिंग होतं तसंच निगेटिव्ह अँकरिंग सुद्धा झालेलं आहे की 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये काहीतरी मग हे निगेटिव्ह स्ट्रॉंगली किंवा लवकर होतं. सो असं हे लिटल वाईसेस किंवा निगेटिव्ह अँकरिंग झालं की मग ते कुठेतरी म्हणजे मी म्हटलं ना की फोकस मग त्याच्यावरती होतं आणि मग तशीच गोष्ट आपल्याबरोबर व्हायला लागते. त्यामुळेच इस्रायलचा मी जेव्हा अभ्यास केला, जेव्हा गर्भसंस्कार या विषयाकडं मी काम करायचं ठरवलं, माझा जो 25 वर्षांचा हिप्नोसिस आणि सबकॉन्शियस माइंडमधला ट्रेनिंगचा जो एक्सपिरियन्स आहे, जगभरामध्ये आज हिप्नो बर्थिंगचा कन्सेप्ट वापरला जातो. हिप्नो बर्थिंग म्हणजे हिप्नॉटिक ट्रान्स आणि हिप्नोसिसच्या माध्यमातून नॅचरल बर्थिंग ॲज वेल ॲज पेनलेस डिलिव्हरीसाठी खूप चांगला फायदा होताना आपल्याला जाणवतं. सो मग माझ्या लक्षात आलं की मी 25 वर्ष हा विषय अभ्यासतोय आणि मलाही लक्षात आलं की माझं जे पॅशन आहे, अगदी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायच्या आधीपासून मी हे सगळं फॉलो करतोय. तर हे पॅशन आहे ते माझ्याकडे कशासाठी आहेत, तर माझ्याकडे जे स्किल्स आहेत, ॲबिलिटीज आहेत, हे सर्व करण्यासाठी मिळालेले आहेत. ज्यांच्या आयुष्यात काहीतरी याच्या रिलेटेड दुःख दर्द आहे तो कमी करण्यासाठी, तो वाटण्यासाठी आपल्या आयुष्याचं म्हणजे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. सो सर्विंग हा पर्पज आहे. तर माझ्याकडे जे आहे त्या माध्यमातून मी एका गर्भवती स्त्रीचं दुःखदर्द कमी करू शकतो आणि भारतामध्ये असं काही होत नाहीये. देन आय रिअलाइज की मला हे वाटलं पाहिजे आणि तिच्या आयुष्यातला तो त्रास आहे तो आपल्याला कमी करता येणं शक्य आहे. त्या एका हेतूनं मग हे मी काम चालू केलं आणि जेव्हा काम चालू केलं तेव्हा खूप अमेझिंग असे रिझल्ट्स आम्हाला मिळायला लागले. कारण पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये ज्यावेळेला त्या स्त्रीचा बिलीफ पॉझिटिव्ह बनवतो ट्रान्सच्या माध्यमातून, तेव्हा ती खूप पॉझिटिव्ह होऊन तिची जर्नी पूर्ण करते. आणि असे इश्यूज होण्याचे कारण लिटल वाईज म्हणजे काय, तर तो तुमच्या मनात आलेला एक निगेटिव्ह थॉट आहे, व्हायरस आहे, बीज आहे आणि तो व्हायरस कुठेतरी त्या बाळाला सुद्धा तुमच्यापासून डिटॅच करणार आहे. आणि ते होऊ नये म्हणून पहिल्या 3 महिन्यामध्ये किंबहुना संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये निगेटिव्हिटीज अवॉइड केल्या जातात. मी इस्रायलचं उदाहरण देत होतो. आम्ही जेव्हा जगभरातल्या अनेक कल्चर्सचा अभ्यास केला की कुठल्या देशात काय प्रेग्नन्सीमध्ये तिथली महिना कशा प्रकारचं कल्चर फॉलो करते, 9 महिने कशा प्रकारे ती कोणत्या ॲक्टिव्हिटीज करते, तर डॉक्टर स्टीफन रीप यांचा एक रिसर्च आम्हाला मिळाला इस्रायलबद्दलचा. आता इस्रायलची लोकसंख्या अवघी आपल्या देशाच्या तुलनेत मात्र 1% आहे, बट 1% म्हणजे 1,40,00,000 लोकसंख्या आहे त्यांची. सो एवढी कमी लोकसंख्या असणारा हा देश पण आज अवघ्या जगाला भारे आहे किंवा जगावर ते राज्य करतोय म्हटलं तरी हरकत नाहीये. याचं कारण का, डॉक्टर स्टीफन रीप सांगतात की इथली प्रत्येक गर्भवती महिला
जन्माला येणाऱ्या बाळासाठी 9 महिने क्वारंटीन राहते. जसं आपण लॉकडाऊनला क्वारंटीन होतो तसं ती एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये क्वारंटीन राहते. तिथं कल्चरच असं आहे की प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की घरातच काय, तर समाजामध्ये ते कल्चर असं आहे, देशामध्ये कल्चर असं आहे की ती 9 महिन्यांसाठी एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं जातं त्या स्त्रीला. कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह न्यूज दिल्या जात नाहीत. फक्त पॉझिटिव्हिटी दिली जाते आणि सातत्यानं ते पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तिच्या आजूबाजूला केलं जातं की बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटचा स्त्रीच्या आतमधल्या एन्व्हायरमेंटला बदल घडण्यासाठी परिणाम होतो आणि तिच्या आतमधलं जे एन्व्हायरमेंट आहे ते तिच्या आतमध्ये युट्रसमध्ये वाढत असणाऱ्या बाळाचं एन्व्हायरमेंट घडवण्यासाठी मदत करतं. सो अशा पद्धतीनं बाहेरचं एन्व्हायरमेंट स्त्रीच्या आतलं एन्व्हायरमेंट बदलतं आणि स्त्रीच्या आतमधलं एन्व्हायरमेंट गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळाचं एन्व्हायरमेंट बनवतं. आणि अशा पद्धतीनं हे एन्व्हायरमेंट बनवण्यासाठी म्हणून हे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करणं गरजेचं आहे. सो जसं इस्रायलमधली स्त्री फॉलो करते तसं आपल्याकडेही मला वाटतं की केलं गेलं पाहिजे. आज आपण बघितलं तर सर्वसाधारण TV न्यूज चॅनल्स असतील, मीडियाज असतील अनेक, सो इथे शक्यतो पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन्सपेक्षा बरेचदा निगेटिव्ह इन्फॉर्मेशन्स आहेत. आणि गर्भवती महिलांमध्ये सुद्धा काय होतं की कुठे क्लिनिक्समध्ये गेलेले आहेत. सो पॉझिटिव्हिटीज डिस्कस करण्याऐवजी किंवा घरातले असणारे सिनियर मंडळी असतील तर त्या गर्भवती महिलेला पहिल्यांदा म्हणजे प्रायमी मॉम आहे आणि ती प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली नाही आणि मग घरातलं कोणीतरी ओळखी पाळखीचं मैत्रिणींमधलं कोणतरी येतं आणि म्हणतं अरे काळजी की बरं का, ते माझ्या बाबतीत असं झालं किंवा ती हिच्या बाबतीत अमकीच्या बाबतीत असं झालेलं होतं. सो ते येऊन तिला पॉझिटिव्ह करण्याऐवजी निगेटिव्ह करून जात आहेत. तो सीड, निगेटिव्ह बीज पेरून जात आहेत आणि मग त्याचा कुठेतरी ॲडव्हर्स इफेक्ट त्या बाळावरती किंवा त्या स्त्रीवरती होतो आणि मग बरेचदा मग तशाच प्रकारचा काहीतरी प्रकार तिच्या बाबतीत घडतो. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यांमध्येच नाही तर मी म्हणेन की संपूर्ण 9 महिन्यांसाठी जाणीवपूर्वक फक्त पतीनंच नाही, फक्त घरच्यांनीच नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकानं, त्या प्रत्येक स्त्री पुरुषांना असं ठरवलं पाहिजे की गर्भवती महिला दिसली की तिला पॉझिटिव्ह गोष्टी शेअर केल्या गेल्या पाहिजेत. भले कोणतीही निगेटिव्ह न्यूज असेल तर तिच्यापासून ती दूर ठेवली पाहिजे आणि तिला पॉझिटिव्ह बनवण्याचं काम, तिला हॅपी ठेवण्याचं काम हे समाजानं करायला पाहिजे. जसं 10वीची एक्झाम सर्वसाधारण आपल्याकडे काय आहे, 10वीची पहिली बोर्डाची एक्झाम म्हणतो. सो पहिली 10वीची बोर्डाची एक्झाम म्हटली की घरचेच काय, शेजापाजारी, पाहुणे रावळे, सगळे आजूबाजूचे सुद्धा विचार, अरे 10वीला आहेस ना, अभ्यास चालू आहे की नाही, 10वीला आहेस ना. म्हणजे बोर्डाच्या एक्झामसाठी शेजापाजाऱ्यांना सुद्धा क्युरिओसिटी आहे, पाहुण्या रावळ्यांना सुद्धा क्युरिओसिटी आणि प्रत्येकजण त्याची आठवण करून देत आहे. मला वाटतं की तसा अवेअरनेस या गर्भास्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रीबद्दलचा झाला पाहिजे. प्रेग्नन्सी म्हणलं की प्रत्येकानं अशा पद्धतीनं तिला पॉझिटिव्ह बनवण्यासाठी काम केलं गेलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं मेजर सोशल चेंज आपल्याला बघायला मिळेल. 100%. माझा एक मित्र आहे, IT इंजिनियर आहे. तो एका कंपनीमध्ये काम करतो. त्याची वाईफ प्रेग्नंट असताना तिथल्या बॉसने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला होता. ती वाईफ प्रेग्नंट आहे तर तिला एक वेगळा डेस्क दिला होता. तिच्या आजूबाजूला ती सजावट केली होती आणि तो बॉस, त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक, त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस पसरवली होती की यांच्या आल्याच्या नंतर ते तिला गुड मॉर्निंग करण्याच्या ऐवजी बाळाला गुड मॉर्निंग करायचे. जाताना ते तिला बाय बोलण्याच्या ऐवजी बाळाला बोलायचे. म्हणजे त्याने मला ते सांगितलं होतं की त्यावेळेस म्हणजे लिटरली त्यांनी नंतर तर पेड लिव्ज दिल्या त्याला 3 महिने लास्ट ट्रायमिनिस्टरमध्ये. पण इतकं जे वातावरण त्यांनी तयार केलं होतं ना, आत्ता जे तुम्ही सांगताय ते रिलेट होत आहे मला. आणि ते त्या ऑफिसमध्येच नाही तर घरामध्ये घडलं पाहिजे. आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये घडलं पाहिजे. कारण जे एन्व्हायरमेंट आपण प्रिपेअर करणार आहे त्या बाळासाठी, त्या पद्धतीने ते बाळ घडणार आहे. ते बाहेर येऊन जगाचं एन्व्हायरमेंट बदलणार आहे. खूप सुंदर आहे. आणि हा पॉडकास्ट करण्यामागचा हेतू पण हाच आहे की घरी बसल्या, आता फॉर एक्झाम्पल गर्भसंस्कार प्रत्येकाला करायचे, या पॉडकास्ट बघणाऱ्यांना एवढा फायदा तर नक्कीच मिळाला पाहिजे की मी अमुक एक डॉक्टरला कन्सल्ट न करता सुद्धा, ठीक आहे काही गोष्टी असतात त्या कन्सल्ट कराव्याच लागतील, पण एन्व्हायरमेंट क्रिएशनसाठी, हॅपीनेस क्रिएशनसाठी आहार घरच्या घरी काय घेतला पाहिजे, तुम्ही व्यायाम कसे केले पाहिजेत, एन्व्हायरमेंट क्रिएशनसाठी जसं तुम्ही सांगितलं म्युझिक, बुक्स आणि आजूबाजूच्या लोकांची मेंटॅलिटी, अजून भरपूर सारे ऍक्टिव्हिटीज आहेत. तर मी ते थोडंसं तुम्हाला थांबवेन. म्हणजे म्हणतात ना की फक्त म्हणजे डॉक्टर्स आणि हे असंच नाही. माझं असं मत आहे की यस,
मेडिकल जे काही ॲडवाइसेस आहेत ते घेतलेच पाहिजे, ते कंपल्सरी आहे, तुम्ही Compulsory डॉक्टरांकडे आहे. गेलंच पाहिजे. बिकॉज फिजिकल हेल्थ जी आहे, Medical बाळाची conditions. जडणघडण जी काही फिजिकली आहे किंवा त्या आईची आहे ती केलीच पाहिजे. हे चालत आलेलं आहे, प्रत्येकजण करतंय आणि ते करायलाच हवं, त्याला ऑप्शन नाही. गर्भसंस्कार हा मेडिकल टर्मसाठी काही अल्टरनेटिव्ह आहे का, तर अजिबात नाही. बिलकुल. ज्या मेडिकल्स कंडिशन्स आहेत, जे फॉलो करत आलाय ते करायलाच पाहिजे. फॉलिक ॲसिड्स असतील, जे काही डॉक्टरांनी सजेस्ट केलेली Macro, मेडिसिन सप्लिमेंट्स micronutrient असतील, जे काही ते असतं. करायलाच पाहिजे. गर्भसंस्कार हा अल्टरनेटिव्ह भाग आहे. अल्टरनेटिव्ह म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की सप्लिमेंटरी सप्लिमेंटरी भाग. म्हणजे उदाहरणार्थ काय, कॉम्प्लिमेंटरी. तुम्ही फिजिकल हेल्थसाठी काम करताय. आज जेव्हा मी अनेक डॉक्टरांना भेटतो, अनेक गायनेकोलॉजिस्ट, आज जवळजवळ 300 पेक्षा अधिक गायनेक माझ्याकडे गर्भसंस्कार करतायत. 2000 पेक्षा अधिक डॉक्टर महिला माझ्याकडे गर्भसंस्कार करतायत. तर जेव्हा यांच्याशी इंटरॅक्ट करतो तेव्हा त्यांनीही ॲग्री केलं की सर, आम्ही बाळाच्या किंवा त्या आईच्या फिजिकल हेल्थला मॉनिटर करतोय, बट यू आर डुईंग वर्क फॉर देअर मेंटल किंवा भावनात्मक जे म्हणतो ना, त्या भावनांसाठी काम करताय. आणि हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. जसं फिजिकल बॉडी इम्पॉर्टंट आहे, तसं इमोशनल बॉडी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर त्या इमोशन्सवरती काम करणं म्हणजे गर्भसंस्कार. आणि त्यामुळे हा जसं जेवढ्या प्रमाणात आपण फोकस राहतो आपल्या फिजिकल हेल्थला घेऊन, डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट, सगळ्या स्कॅनिंग्ज आपण वेळेवर करतो, अगदी तसंच फिजिकल हेल्थसाठी करतो, तसंच ह्या मेंटल, इमोशनल, इंटलेक्च्युअल हेल्थसाठी सुद्धा केलं गेलं पाहिजे. त्यामुळे हा वेगळा भाग नाही, हा दुसरा भाग आहे जो थोडासा हिडन आहे, कॉम्प्लिमेंटरी म्हणून. याच्यासाठी सुद्धा तसंच फोकस होऊन काम करायला हवं. 100%. म्हणजे हा पॉडकास्ट करण्यामागचा उद्देश तोच मी सांगितला ना, की सुरुवातीला ठीक आहे, आपण जेव्हा प्रेग्नंट होतो तेव्हा सोनोग्राफी होते, नंतर एक 3 महिन्याची NT स्कॅन असतं, ॲनोमली स्कॅन असतं, पर्टिक्युलर काही इंजेक्शन्स वगैरे. हा फॉर्मॅटनं बऱ्याच जणांना माहिती आहे. ओके. तुम्ही जेव्हा प्रेग्नंट होता तेव्हा मॅक्रोन्युट्रिएंट्स म्हणून काही दिलं जातं, नंतर मायक्रो D3 असेल, फोलिक ॲसिड, कॅल्शियम असेल, हे सगळं दिलं जातं. हे सर्वांना माहिती आहे बऱ्यापैकी. आणि हे सगळं माहिती आहे. गरीब श्रीमंत असं काही नाही, सगळे झिरो पासून अगदी अरबोखरब असणारे लोक सुद्धा हीच प्रोसेस फॉलो करतात आणि ही केली जाते. बरोबर. इग्नोर्ड आहे ती दुसरी प्रोसेस ज्याच्यावरती आपण काम आणि ज्याच्यावरती ज्याने त्याचं फिजिकल कॉन्स्टिट्यूशन बनणार आहे ते प्रोसेस सर्वांना माहिती आहे. पण ते जे मेंटल, सोशल, इंटलेक्च्युअल जे कॉन्स्टिट्यूशन बनवायचं आहे तो गर्भसंस्कार आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. जसं सांगितलं की फर्स्ट ट्रायमिस्टर मी वेगळ्या पद्धतीने आता गर्भसंस्कार म्हटलं किंवा कुठलेही संस्कार म्हटलं, गर्भवती महिलेला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहार, दुसरं विहार, व्यायाम आणि तुमचं जे मेडिटेशन, इंटेलेक्च्युअल त्यांचे हे करण्यासाठी आहे. तर मला फक्त ट्रायमिस्टर वाईज तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की जसं पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये तुम्ही सांगितलं की ती प्रोसेस, कारण 3 ट्रायमिस्टरमध्ये वेगवेगळी फिजिकल जडणघडणही होते आणि त्या वेळेमध्ये महिलेची जी मानसिक स्थिती ती वेगळी आहे. पहिला ट्रायमिस्टर जसं सांगितलं की भीतीदायक आहे, एक्साइटिंग पण आहे, भीतीदायक पण आहे, खूप जास्त काळजी घेण्याचा आहे. तसा दुसरा जो ट्रायमिस्टर आहे तो गोल्डन पिरियड समजला जातो. आम्ही त्याला गोल्डन पिरियड का, कारण त्यावेळेस ती भीती निघून गेलेली असते की डॉक्टर पण थोडंसं एक वाक्य बोलतात की 3 महिने झालेत, आता काही जास्त सेफ आहात, काही काळजी करण्याची गरज नाही. तेव्हा तुम्ही इतरांशी शेअर करता. बरोबर. आणि या 3 महिन्यांमध्ये बाळ वाढतं, झपाट्याने त्या बाळामध्ये वाढ होते. मग ते NT स्कॅनमध्ये, ॲनोमली स्कॅनमध्ये त्याचं नाक दिसायला लागतं, स्पाईन दिसायला लागतो, बाकीचे ऑर्गन्स दिसायला लागतात, बाळ दिसायला लागतं. जेव्हा तुम्ही स्कॅनिंग करता तर तो पिरियड फार खुशीचा असतो कुठल्याही महिलेसाठी. तर तो पिरियड गोल्डन पिरियड मानला जातो आपल्या अगदी बरोबर 3 टप्प्यांमध्ये. तर या फेजमध्ये आहार, विहार, निद्रा, मानसिक स्थिती याच्याविषयी गर्भसंस्कारामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा तुम्ही काय सांगताय? येस. आता कसं होतं की पहिला ट्रायमास्टर पूर्ण झाल्यानंतर जिथे आपण विशेष काळजी घेतली ती आपल्या भावनांची, म्हणजे कोणतीही निगेटिव्हिटीज न येऊ देता तिथे पॉझिटिव्हिटी दिली गेली पाहिजे. आणि ती फक्त म्हणजे घरच्यांनीच नाही तर सर्वांकडून, किंवा मग तुम्ही अवॉइड करा. जसं सर्वसाधारण आता सांगितलं जातं की शेअर करू नका, हरकत नाही, शेअर नाही केलं तरी चालेल, कारण आपल्याकडे पॉझिटिव्हिटीपेक्षा निगेटिव्हिटी देणारे सोर्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही शेअर न करता तुम्ही त्या दृष्टीने प्रयास चालू केलात तर ते उत्कृष्ट आहे. सेकंड ट्रायमॅस्टरमध्ये जडणघडण खूप फास्ट होत असते. आयुर्वेदामध्ये ज्या पद्धतीनं मंथ वाईज बाळाच्या होणाऱ्या वेगवेगळ्या ऑर्गनची ग्रोथ आपल्याला सांगितलेली असते. सो हा खरंच गोल्डन पिरियड आहे ज्याच्यामध्ये बाळाचे सेन्सरी ऑर्गन्स, बाळाचा ब्रेन, इथून पुढे अगदी त्या डिलिव्हरीपर्यंतच्या काही मी म्हणेन अगदी 7व्या महिन्यापर्यंत हे सगळं डेव्हलप होत आहे. तर या काळामध्ये विशेष पुन्हा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, जसं की
लॉजिकल ब्रेनसाठी काही लॉजिकल टास्क सांगितले जातात, जसं की मॅथ्स असेल, पझल्स असेल किंवा सुडोको असेल. इस्रायलमधला अभ्यास करताना लक्षात आलं की इस्रायलमधला पती लिटरली पत्नीला मॅथ्स शिकवत असतो, किंबहुना पतीला मॅथ्स सॉल्व करता नाही येत असेल अनालिटिकल माइंड तर डेव्हलपमेंट. येस, तर तिथे मग मॅथ्सचे ट्युशन्स लावले जातात आणि लॉजिकल ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलं जातं. सो या लॉजिकल ॲक्टिव्हिटीज, मग तिथे चेस खेळणं असेल, पझल्स असेल, मॅथ सॉल्व करणं असेल, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवलं पाहिजे. हे झालं लेफ्ट ब्रेनसाठी. तसंच राईट ब्रेनसाठीच्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला आठवतं का? पूर्वी आपल्या 40 वर्षापूर्वीची जी आई होती, सर्वसाधारण त्या नॉन वर्किंग महिला असायच्या आणि ती नॉन वर्किंग असल्यामुळे तिला दिवसभरात वेळ मिळायचा, घरची कामं करत असताना वेळ भेटायचा. जसा वेळ भेटेल ना, 10 मिनिटांचा वेळ मिळाला रे मिळाला की ती काय करायची, मार्केटमधनं तिनं ऊल आणलेलं असायचं आणि बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम चालू. तर कल्पना करा, जी आई हातामध्ये ऊल घेऊन, लोकर घेऊन बाळासाठी ते स्वेटर विणते, तो विणकाम करत असताना तिच्या डोक्यात कोणाचा विचार असेल? निश्चित बाळाचाच विचार असेल. बिकॉज ती एक्साइटेड आहे, ती क्युरियस आहे त्या बाळाबद्दल आणि त्या बाळाचा विचार करत ती स्वेटर विणते. आजची परिस्थिती काय? आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आजची स्त्री स्वतःची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, घरची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी सांभाळताना सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या या संपूर्ण धागधगीच्या जीवनामध्ये ती किती वेळेला अशा प्रकारे इमोशनली त्या गर्भातल्या बाळाशी कनेक्ट राहते? हार्डली. मी जेव्हा वर्कशॉप घेतो त्यावेळेला हा प्रश्न विचारतो, तेव्हा बऱ्याचशा महिला मला शेअर करतात की सर अगदी बरोबर आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही कित्येकदा विसरून गेलेलो आहोत की माझ्या गर्भात आज बाळ देखील आहे. म्हणजे जे बॉन्डिंग आपण म्हणतो, लव्ह अँड कनेक्शन आपण म्हणतो, ते लव्ह अँड कनेक्शन इमोशनशिवाय ते कनेक्ट होणार नाहीये. भलेही ते बाळा प्लॅसेंटाशी कॉर्ड बरोबर जोडलं गेलेलं आहे, नाळ जोडली गेलेलं आहे, बट इमोशनली जोडलं जाणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना. मग आजची स्त्री असं क्रिएटिव्ह टास्क करण्यामध्ये काही वेळ घालवते का? कसं असतं की पर्पजफुली वेळ देणं गरजेचं आहे. मी नेहमी विचारतो की बाय चान्स और बाय चॉईस. बाय चान्स आणि बाय चॉईस म्हणजे काय? आज भारताची जी लोकसंख्या आहे किंवा 80,000 बाळं जी जन्माला येत आहेत, बऱ्यापैकी या 80,000 बाय चान्स जन्माला येणारी पिढी खूप मोठी आहे. बाय चॉईस म्हणजे काय? जागरूकपणे एखादी गोष्ट केलेली असणं. आता याचं उदाहरण एक मी नेहमी सांगत असतो की आता लास्ट मँगोचा सीझन गेला, आंब्यांचा सीझन गेला. या गेलेल्या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही जेवढे काही आंबे खाल्लेत, बरोबर, त्या खाल्लेल्या आंब्यांपैकीच्या कोया होत्या, त्यात कुठेतरी त्याचं बीज होतं, ते कुठेतरी तुम्ही फेकलं, तर त्यापैकी किती आंब्याची झाडं तयार झाली असतील? फार कमी, हार्डली एखाद दुसरं. बरोबर. आपण ॲज्युम केलं की 100 आंबे तुम्ही खाल्लेले होते, 100 आंब्यांपैकी आंबे खाल्ले आम्ही, खाऊन त्या बीजा कुठेतरी फेकून दिल्या. आता जे फेकलेलं आहे त्यातनं एखादं झाड उगवेल, ते पुन्हा पानं, फळं, फुलं देईल, याची शक्यता हार्डली 1-2% पण नाही. पण जे आंबे खाल्ले, त्याच खाल्लेल्या आंब्यांच्या कोयांना जर काही चांगली जमीन निवडून त्याच्यामध्ये पेरलं असतं, त्याला पाणी दिलं असतं, खत पाणी दिलं असतं, त्याची निगराणी केली असती, त्याला जर व्यवस्थित काळजी घेतली असती, तर त्याच 100 आंब्यांपैकी आज किती झाडं तयार झाली असती? किमान 80-90% प्रमाण अगदी जास्त असतं. बरोबर. म्हणजे दिस इज द डिफरन्स. बाय चान्स म्हणजे काय? प्रेग्नन्सी सुद्धा आपल्याकडे बाय चान्स राहते, बाय चॉईस नाही. बाय चान्स म्हणजे काय? अनावधानानं, फक्त लग्न झालंय म्हणून आपण बाळाला जन्म देतो. प्रोसेस आहे. लग्न झालं, बाळ जन्माला आलं, ते वाढवलं, परत त्याचं बाळ झालं, हे अनावधानानं. हा, बट अनावधानानं जर केलेली गोष्ट असेल, जसं आंबा खाल्ला, ती कोय फेकून दिली, त्यातनं एखादं झाड उगवेल आणि ते म्हणजे एखादं उगवेल, तर चान्सेस आर व्हेरी लेस. पण जागरूकपणे जर प्रयास केला तर झाडं उगवण्याची म्हणजे ती पॉसिबिलिटी वाढेल आणि क्वालिटी वाढेल. एक्झॅक्टली. बाळाला जन्माला घालतोय, पहिल्यासारखं 10-12 बाळांना आजची पिढी जन्माला घालत नाही, 1 किंवा 2च बाळाला जन्माला घालतं. मग 1 किंवा 2च बाळ जन्माला येणार आहे, तर मग त्या 9 महिन्यांमध्ये ती जागरूकता ठेवायला हरकत काय? जर इस्रायलचं उदाहरण मी सांगतो, डॉक्टर स्टीफन रिप त्यांचा रिसर्च सांगतायत की इस्रायलमधली प्रत्येक महिला या पद्धतीनं काही प्रोसेस फॉलो करते, मेंटल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठीच्या काही ॲक्टिव्हिटीज करते आणि आज आपल्या जगाला सगळ्या म्हणजे समोर उदाहरण आहे. इव्हन इतिहासातले अनेक उदाहरण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण असेल, भक्त प्रल्हादांचं उदाहरण आहे किंवा अभिमन्यूंचं उदाहरण आहे. इव्हन किंबहुना हजारो वर्षांपासून गर्भसंस्कारांबद्दल बोललं जातं किंवा इतिहासातल्या आपल्याला काही नोंदी आढळतात. मग एवढं सगळं काही असताना सुद्धा आज आमची स्त्री ही प्रोसेस फॉलो का नाही करत? मला दुःख या गोष्टीचं वाटतं की
आपल्याकडं हे एवढं सुंदर कल्चर होतं, गर्भसंस्कारांचं कल्चर, एवढं छान हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आज आम्ही हे कल्चर फॉलो करत नाही. आम्ही मात्र मॅटर्निटी फोटोशूट सारखं एखादं कल्चर आमच्याकडे आलं. म्हणजे गरीबातला गरीब, आर्थिकदृष्ट्या गरिबी असताना सुद्धा आम्ही कर्ज काढून मॅटर्निटी फोटोशूट करतो. पण गर्भसंस्कारांसारखं उत्कृष्ट कल्चर जे गर्भातच त्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज देतंय, ते कल्चर आम्ही फॉलो करत नाही. माझा नेहमी एक सवाल असतो, तुम्ही गर्भसंस्कार मॅटर्निटी फोटोशूट करता, मॅटर्निटी फोटोशूटचा त्या बाळाच्या लाईफमध्ये लाईफ टाईमसाठी काय फायदा आहे, काय व्हॅल्यू एडिशन होतं बाळाच्या लाईफमध्ये मॅटर्निटी फोटोशूटचं? काहीच नाही, आठवण फक्त. म्हणजे आम्ही हजारो रुपये, आठवण कोणासाठी? त्या आईवडिलांसाठी. बाळाला तर काहीच माहीत नाही. म्हणजे त्या आईवडिलांच्या आनंदासाठी आम्ही खर्च करतोय. पण ज्याच्यासाठी एक पालक आयुष्य जगत असतो त्याच्याबद्दल काय करतो? कारण गर्भसंस्कार, मी नेहमी म्हणतो की ही त्या आईनं किंवा त्या पित्यानं त्या बाळाला दिलेलं आयुष्यभराचं गिफ्ट आहे, ती शिदोरी आहे. कारण इथे ते बाळ जन्मजात कौशल्य, ती जन्मजात कपॅसिटी घेऊन येत आहे. आणि तो कालावधी कुठेतरी आपल्यातली लोक आज म्हणजे डायव्हर्ट झालीत किंवा विसरलेत. आणि म्हणून हा टॉपिक मला वाटतं की इम्पॉर्टंट आहे. पुन्हा आपल्या टॉपिकवर येतो की सेकंड ट्रायमेस्टरमधल्या ॲक्टिव्हिटीज. तर आपण पहिल्यांदा पाहिलं की लॉजिकल किंवा क्रिएटिव्ह ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये सातत्यानं दररोज कन्सिस्टंटली वेळ देऊन कमीत कमी 15 ते 20 मिनटं लॉजिकल ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी, क्रिएटिव्ह ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी, म्हणून ह्या क्रिएटिव्ह टास्क, लॉजिकल टास्क करण्यामध्ये त्या आईनं वेळ घालवला पाहिजे, इन्व्हेस्ट केला पाहिजे. सो हा एक भाग झाला. त्याचबरोबर कंटिन्युएशनमध्ये जसं व्हिज्युअलायझेशन आपण सांगितलं की पहिल्या टप्प्यात सुद्धा व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं की फर्स्ट ट्रायमेस्टरला ते बाळ आलेलं, पित्याकडून आलेलं तो बीज स्त्री प्लॅसेंटाशी अटॅच होतोय आणि तो अटॅच होऊन खूप छानरित्या ग्रो होतोय, हे आईनं व्हिज्युअलाइज केलं. तसं सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा वेगवेगळे जे ऑर्गन्स डेव्हलप होत आहेत, ते ऑर्गन डेव्हलप होत असताना आईनं व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. कारण आपण जसं व्हिज्युअलाइज करतो, कारण शरीरात आज त्या स्त्रीच्या शरीरामध्ये जे बाळ वाढतंय ते कोणता बाहेरचा फॅक्टर येऊन वाढवत नाहीये. तिच्या आतमध्ये असणारी जी ॲटॉनॉमस सिस्टीम आहे, बाय बर्थ तिला जो प्रोग्राम मिळालाय, त्या प्रोग्रॅमिंगप्रमाणे ते युट्रसमध्ये बाळ घडतंय. आणि ते घडत असताना जर का मेंटली फोकस तिथे केला तर त्या बाळाची जडणघडण चांगली व्हायला मदत होऊ शकते. आणि म्हणून ते व्हिज्युअलायझेशनचा पार्ट सुद्धा इथे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्रिएटिव्ह टास्क झाले, काही त्राटकांसारखा अभ्यास. आता 6 म्हणजे आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स, कोणतीही गोष्ट आपल्याला जी काही आज माहिती आहे, तुम्हाला किंवा मला, आपलं नाव, गाव, आता पत्ता, जात, धर्म जे माहिती आहे, हे कधी माहिती पडलं? जन्माला यायच्या आधी माहिती पडलं का जन्माला यायच्या आधी माहिती होतं? जन्माला यायच्या नंतर, म्हणजे जन्माला आल्यानंतर आपल्याला माहिती पडलं. याचा अर्थ काही, जन्माला येताना आपण कोणतंच ज्ञान घेऊन आलेलं नाही. आपण काय घेऊन आलोय? तर ज्ञान ज्या माध्यमातून घेतलं जातं ती इंद्रिय घेऊन आलोय. बरोबर. म्हणजे जन्माला आलो त्या दिवशी मला माझं नावही माहिती नव्हतं. मग ते मी ऐकलं, पाहिलं आणि मग त्यातनं मला समजलं की दिस इज माय नेम, ही माझी जात, हा माझा धर्म. जन्माला येताना कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाही, तर ते ज्ञान घेण्याची इंद्रिय घेऊन येतं. आणि ही इंद्रिय म्हणजे आपण 5 सेन्सरी ऑर्गन्स म्हणतो. म्हणजे तुम्हाला किंवा मला किंवा जगातल्या कोणत्याही व्यक्तीला जे काही आज ज्ञान आहे ते कुठून आलेलं आहे? तर याच 5 सेन्सरी ऑर्गन्सच्या माध्यमातून आलेलं आहे. मग ज्या इंद्रियांच्या माध्यमातून सर्व जगाचं नॉलेज हे येणारं बाळ घेणार आहे, ते नॉलेज घेणारी इंद्रिय बनतात कधी? तर ती याच सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बनतायत. मग इथे बनत असताना, कोणतीही गोष्ट बनत असताना जर का लक्ष दिलं तर त्याला उत्कृष्ट बनवता येणं शक्य आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो की जसं हा कॉफीचा मग आहे, आता याची एक कपॅसिटी बनलेली आहे, हा अर्धा लिटर 500 ml कपॅसिटीचा असेल. मी जर का हा बनत असताना कुंभाराला सांगितलं की मला अर्धा लिटरचा नको आहे, मला 50 लिटर कपॅसिटीचा हवा आहे. सो एक कुंभार काय करतो, रॉ मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि जसा हवा तसा बनवू शकतो. पण कधी, जर बनत असताना प्रोसेसमध्ये असणाऱ्या कुंभाराला मी जाऊन सांगितलं की मला अर्धा लिटरचा नको, 500 mlचा नको, मला 50 लिटर कपॅसिटीचा हवा आहे, तर तो कुंभार बनवू शकतो का? तर येस, बनवू शकतो. का? तर तो आत्ता प्रोसेसमध्ये आहे. पण एकदा का कुंभारानं हा कप शेकला की मी या कपमध्ये चेंज करू शकत नाही, याची जी कपॅसिटी आहे ती मला बदलता येणार नाही आहे. कारण हा आता अर्धा लिटर कपॅसिटीचा बनलेला आहे. मला जन्माला आल्यानंतर रंगरंगोटी करता येईल, याच्यावर हवं ते प्रिंट करता येईल,
पण याची बाय बर्थ कपॅसिटी मला वाढवता येणार नाही. अगदी सेम एक कुंभार मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन त्याची कपॅसिटी वाढवू शकतो. एक आई गर्भात वाढत असणाऱ्या बाळाला हवी ती कपॅसिटी देऊ शकते. आणि ती कपॅसिटी कधी देता येईल? जन्माला आल्यानंतर नाही. जन्माला आल्यानंतर तुम्ही बेस्ट स्कूल, बेस्ट टीचर, बेस्ट ट्युशन सगळं काही बेस्ट देऊ शकाल, पण दिलेलं बेस्ट घेण्याची कपॅसिटी मात्र फक्त आणि फक्त गर्भातच घडते. 5 सेन्सरी ऑर्गन, ज्याला आपण कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये इनपुट डिव्हाइसेस म्हणतो, या इनपुट डिव्हाइसची कपॅसिटीच जर का 500 ml ची बनलेली आहे, तुम्ही वरून 1000 ml टाकलं तर ह्यात होल्ड होणार आहे का? नाही होणार आहे. सो ही कपॅसिटी बाय बर्थ चांगली बनवली गेली पाहिजे. आणि ही कपॅसिटी प्रोसेसमध्ये असताना गर्भात चांगली बनवता येणं शक्य आहे. मग त्या कपॅसिटीज वाढीसाठी 5 सेन्सरी ऑर्गन, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून सर्व ज्ञान घेतलं जाणार आहे, ती इंद्रिय बनत असताना आईनं त्या इंद्रियांच्या शार्पनेससाठी काम केलं गेलं पाहिजे. आता त्राटक सारखा विधी, त्राटक सांगितलं जातं की कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवायला मदत होतात. कारण कोणत्याही व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन कसं बनतं तर आयबॉल्सच्या माध्यमातून बनतं. मग या आयबॉल्सला कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करून ठेवलं, फोकस करून ठेवलं, किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढीच्या दृष्टीने काही विशेष प्रयास केला तर कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते, तो शार्पनेस यायला मदत होते. सेन्सरी ऑर्गनच्या डेव्हलपमेंटसाठी जसं की कानाच्या डेव्हलपमेंटसाठी काही म्युझिक्स, जसं मगाशी आपण पाहिलं की पीस आणि स्टॅबिलिटीसाठी, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी रिड्यूस होण्यासाठी म्युझिकचा फायदा होतो. तसंच प्रेग्नन्सीमध्ये काही चांगले म्युझिक्स ऐकले पाहिजेत, लो फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स ऐकले पाहिजे, ज्यांचा फायदा हा सेन्सरी ऑर्गनच्या डेव्हलपमेंटसाठी होणार आहे. मग ते म्युझिक्स मदत करायला लागतात. देन पॉझिटिव्हिटीज क्रिएट होण्याच्या दृष्टीने काय अफर्मेशन्स म्हटल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे मी सांगतो की लोक तुम्हाला काय म्हणतात याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय म्हणता हे जास्त मॅटर करतात. लोक काहीही म्हणू देत, त्याचा तोपर्यंत तुमच्यावरती इम्पॅक्ट होत नाही जोपर्यंत तुम्ही ते ॲक्सेप्ट करत नाही. लोक तुम्हाला बुद्धू म्हणते, तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुम्ही तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट केलं तर तुम्ही बुद्धू बनता. पण तुम्ही लोक काही म्हणतात, पण तुम्ही जर स्वतःला सांगत राहिलात की येस आय एम अ ग्रेट मदर, येस आय एम अ पॉझिटिव्ह मदर, येस आय एम अ पॉवरफुल मदर, येस आय एम अ करेजियस मदर, असे जे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस स्वतःशी बोलत राहिलात ना, तर एक दिवस जग तुम्हाला म्हणायला लागेल की येस यू आर अ ग्रेट मदर, येस यू आर अ करेजियस मदर. सो स्वतःला आपण काय सांगतो हे फार महत्त्वाचं राहतं. सो स्वतःच्या आतमधली निगेटिव्हिटीज कमी करण्यासाठी, पॉझिटिव्हिटीज इम्प्रूव्ह करण्यासाठी, एन्थुझियाझम वाढवण्यासाठी, तो हॅपीनेस वाढवण्यासाठी, एनकरेजमेंट वाढवण्यासाठी स्वतःला स्वतः चिअरअप करत राहिलं पाहिजे, स्वतःला सजेशन्स देत राहिलं पाहिजे. मग काय अफर्मेशन्स तुम्ही लिहिल्या पाहिजेत, काय अफर्मेशन्स लाऊडली आणि प्राऊडली मोठ्यानं बोलल्या पाहिजेत. कारण आपण जे बोलतो निसर्ग त्याला म्हणजे तथास्तु म्हणून परत पाठवत असतं. सो आपण त्या पॉझिटिव्ह गोष्टी जेव्हा बोलायला लागतो तेव्हा स्वतःच्या आतमधली पॉझिटिव्हिटी क्रिएट व्हायला चालू होते. तर या काय ॲक्टिव्हिटीज इथे केल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर काही ब्रेन जिम सांगितलेले आहेत ब्रेनच्या शार्पनेससाठी. राईट ब्रेन असेल, लेफ्ट ब्रेन असेल, तर ह्या दोघांच्या मधला जो काही न्यूरल पाथ आहे तो न्यूरल पाथ फास्ट बनावा. कारण ब्रेन अगेन अ प्रोसेसर, तो प्रोसेसर चांगला होण्यासाठी काही ब्रेन जिम सारख्या ॲक्टिव्हिटीज इस्रायलमध्ये करतात. तसंच त्या ब्रेन जिम ॲक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन दोन्हीही वापरले जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं की सपोज दोन्ही हातात 2 पेन घेतलेत आणि आपण काहीतरी सिमिलर ड्रॉइंग दोन्ही हाताने करतोय. सो इट्स अ ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी. कारण ब्रेन ॲट अ टाइम एका बाजूवरती फोकस करतो, पण तुम्ही इथे काय केलं की दोन्ही ॲक्टिव्हिटीज एक साथ करायला चालू केलं. तर इथे ब्रेनला ते फार अवघड जातं. दोन्ही ॲक्टिव्हिटी तुम्ही राईट आणि लेफ्ट दोन्ही वापरताय त्यावेळेला सुरुवातीच्या काळात इझी टास्क नसतो. जसं की आपण अल्टरनेटमध्ये एक हात नाकाला एक हात कानाला असं काही ॲक्टिव्हिटीज, ही ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी. सो हे जेव्हा करायला लागतो तेव्हा कन्फ्युजन्स क्रिएट होतात. बट जेव्हा प्रॅक्टिस करायला लागतात त्यावेळेला खूप इझिली करू शकता. इथे काय होतं, राईट आणि लेफ्ट ब्रेनच्या मधले न्यूरल फ्लेक्स कनेक्ट होतात आणि न्यूरल पाथ बनायला चालू होतो. सो शार्पनेस जो आहे ब्रेनचा तो वाढवण्यासाठी अशा काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला करणं आवश्यक आहे. सो अशा काही ॲक्टिव्हिटीज त्या स्त्रीनं आणि स्त्रीसोबत हजबंड, घरातले इनलॉज असतील त्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की सर पतीचा रोल काय आहे. कारण आजकाल काय होतं की स्त्रीला वाटतं की मग सगळं प्रश्नच होता स्त्रीला असं वाटतं प्रेग्नन्सी म्हणजे फक्त स्त्रीचाच सगळा भाग आहे का, तर नाहीये. प्रेग्नन्सीमध्ये बाहेरच्यांचा म्हणजे पतीचा आणि इनलॉजचा, इव्हन सोसायटीचा सुद्धा रोल आहे. आणि तो रोल काय की गर्भवती महिलेला हॅपी ठेवण्याचा रोल आहे, तिला कन्सिस्टंट ठेवण्याचा रोल आहे. आपल्याकडं प्रथा आहे की म्हणजे येणारं बाळ त्या सासू सासऱ्यांना वाटत असतं की आमच्या वंशाचा दिवा आहे. तुमच्या वंशाचा दिवा जर का चांगला यायचा असेल तर त्या सुनेचा छळ करण्याऐवजी, तिला टॉर्चर करण्याऐवजी तिला सांभाळा.
फक्त 9 महिने ही इन्व्हेस्टमेंट जर का प्रॉपर सगळ्यांनी मिळून केली तर मला खात्री आहे की अनेक छत्रपती शिवाजी महाराजांसारखी उत्तुंग व्यक्तिमत्व घडू शकतात. आणि त्याचसाठी मी माझ्या आयुष्यभरासाठी स्वतःला या कार्यामध्ये वाहून घेतलेलं वा. आहे. कारण माझी खात्री आहे, माझं स्वप्न आहे, येणाऱ्या 15 वर्षानंतर भारतामध्ये जेवढी काही ही इंडियाला रिप्रेझेंट करणारी बाळं असतील, रिप्रेझेंट करणारी व्यक्तिमत्व असतील, ती सर्वच्या सर्व याच गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमधनं निर्माण झालेली GSC फॅमिलीची ही बाळं असतील असं माझा दृढ निश्चय आहे. आणि भारतरत्न मला या प्रोसेसच्या माध्यमातून घडवायचं आहे, हा माझा निश्चय आहे, निर्णय आहे, आणि त्यासाठी मी काम करतो. पतीचा रोल. पतीचा रोल, आता पतीचा रोल काय आहे किंवा घरच्यांचा रोल काय आहे, तर तिला हॅपी ठेवण्यासाठी, म्हणजे घरातलं एन्व्हायरमेंट हॅपी ठेवण्यासाठी. मग पती घरी आल्यानंतर पतीनं आम्ही काही डिक्लेरेशन्स किंवा वर्कशॉपमध्ये ॲक्टिव्हिटीज करून घेत असतो. नॉर्मली आपल्याकडची परिस्थिती काय असते की महिला पत्नी प्रेग्नंट आहे, फ्रूट्स आणून दिले, ड्रायफ्रूट्स आणून दिले की आमचं काम झालं. पण ॲक्च्युली तुम्ही फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स, डायमंड, सोनं नाही आणून दिलं तरी चालेल. एका स्त्रीची अपेक्षा काय असते प्रेग्नन्सीमध्ये की पतीनं आपल्या सोबत असावं. त्या बाळाबरोबर जेव्हा ही स्त्री काय ॲक्टिव्हिटी करते त्यावेळेला, बाळासाठी म्हणून जेव्हा ही स्त्री ॲक्टिव्हिटी करते तेव्हा त्याच्यामध्ये पती जर का पत्नीसोबत असेल तर तिचा आनंद हा खूप वाढलेला असतो. आम्ही वर्कशॉपमध्ये ॲक्टिव्हिटी करायला लावतो की पती पोटावरती हात ठेवतो स्त्रीच्या पत्नीच्या, पत्नी आपल्या पोटावरती हात ठेवते, आणि दोघे मिळून काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणतात, दोघं मिळून काही ॲक्टिव्हिटीज करतात. तर याचा त्या स्त्रीला खूप सॅटिस्फॅक्शन भेटतं की माझा पती माझ्यासोबत आहे आणि तो माझ्या पोटावरती हात ठेवून त्या बाळाशी बोलतोय. याचा आनंद जो आहे ना तो त्या स्त्रीला प्रचंड आहे, आणि ती स्त्रीची भावना तिथे बदलते. मग अशी ॲक्टिव्हिटी जर का सासू सासऱ्यांनी, पतीनं दररोज जर तिच्यासोबत करत राहिले तर का तिचे मूड स्विंग होतील, का तिला ते ट्रिगर आउट होईल. आणि छोट्या छोट्या घटना तिला ट्रिगर करतायत आणि मग ती इरिटेट होते, आणि ती इरिटेट झाली म्हणजे गर्भात वाढत असणारा तुमचा जो वंश आहे, येणारं बाळ वंशाचं दिवा आपण जे म्हणतो, त्याच्यावरती तसाच इम्पॅक्ट होते, म्हणजे येणाऱ्या त्या बाळावरती तसाच इम्पॅक्ट होतो. त्यामुळे पती किंवा सासू सासरे यांचा डायरेक्ट रोल नसला तरी इनडायरेक्टली खूप महत्त्वाचा रोल आहे. तो म्हणजे तिला हॅपी ठेवण्याचा, तिला आनंदित ठेवण्याचा, तिला भावनिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर असा ठेवण्याचा. ती कणखर आणि खंबीर राहिली तरच येणारं ते बाळ सुद्धा तसं उत्कृष्ट बनायला मदत होणार आहे.